महाराष्ट्र शासनाकडून 18 मार्च 2026 रोजी सोलर ग्राहकांसाठी नवीन 2025-2026 ते 2035-2036 पर्यंतचे साठवणूक धोरण म्हणजे स्टोरेज पॉलिसी डिक्लेअर केली। या पॉलिसीमध्ये सोलार रूफटॉपमधून ग्राहक रात्रीच्या वापराकरिता सोलरमधून तयार झालेली वीज म्हणजे अतिरिक्त वीज MSEDCLकडे इंजेक्ट म्हणजे एक्सपोर्ट करत होते। अशा युनिट्सना महावितरण बँकिंग चार्जेस लावत होते। हे बँकिंग चार्जेस वार्षिक म्हणजे दरवर्षी मार्चमध्ये लागत होते। बँककडे युनिट्स त्याच महिन्यात असलेल्या म्हणजे मार्चमध्ये जेवढे युनिट्स शिल्लक राहतील त्याच युनिट्सवरती बँकिंग चार्जेस स्वरूपात त्या जमा युनिटमधील 7.5% युनिट्स कपात करून उर्वरित युनिट्सचे पैसे हे ग्राहकांच्या बिलामध्ये क्रेडिट अमाऊंट म्हणून मर्ज करत जायचे आणि याच जमा रकमेतून ग्राहकांचे पुढील येणारे वीज बिल किंवा स्थिर आकार वजा व्हायचे आणि काही महिने का असेना पण वीज बिल 0 यायचे। आता स्टोरेज पॉलिसीमध्ये बदल करत शासनाने बँकिंग चार्जेस वार्षिक ऐवजी दर महिन्याला लागणार असा नवीन प्रस्ताव आणला आणि हा नियम तत्काळ लागू होईल असे डिक्लेअर केले। हे बँकिंग चार्जेस 3 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या रूफटॉपसाठी लागू राहतील। त्यामुळे आता 7.5% वार्षिक बँकिंग चार्जेस न लागता दर महिन्याला 7.5% बँकिंग चार्जेस लागू राहतील। त्याचबरोबर अजून एक नवीन नियम असा आहे की या नियमाची अंमलबजावणी ही TOD स्लॉटप्रमाणेच लागू राहील। म्हणजे ज्या टाईम झोनमध्ये सोलरची वीज इंजेक्ट झाली आहे त्याच टाईममध्ये सोलर ग्राहकांना ते एक्सपोर्टेड इलेक्ट्रिसिटी इम्पोर्ट करून वापरता येईल। म्हणजे थोडक्यात सोलर आवर्सचा जो नियम लागू होऊ शकला नव्हता तो इनडायरेक्टली सोलर आवर्स या नियमाचा अंमलबजावणी चालू झाली आहे। म्हणजे सोलरची वीज आता फक्त दिवसाच वापरता येणार, रात्री त्याचा वापर करता येणार नाही। म्हणजे ज्या ग्राहकांकडे ऑलरेडी सोलर सिस्टम बसवले आहे अशा ग्राहकांना आता रात्रीच्या वीज वापरासाठी बॅटरी बँक बसवणे गरजेचे होणार, जेणेकरून काही प्रमाणात का असेना पण सोलरची वीज साठवता येईल आणि त्याचा वापर रात्रीच्या वेळी करता येईल। आता बॅटरी बँकची कॉस्ट आणि मेंटेनन्स बघता पूर्ण वीज साठवणे आणि घरातील किंवा आपल्या प्रेमाइसमधील पूर्ण लोड त्यावरती चालवणे थोडे कठीण आहे। बाकी 10 किलोवॅटपेक्षा जास्त मंजूरभार असणाऱ्या ग्राहकांना TOD बिलिंग हे 2027 पासून चालू होणार, तर त्यापेक्षा कमी मंजूरभार असणाऱ्यांसाठी 2028 पर्यंतचे हे TOD बिलिंग प्रस्तावित आहे। हा प्रस्ताव केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने ऑलरेडी काढलेला आहे। ओव्हरऑल सोलर पॅनल्स हे ग्राहकांच्या घरावर बसणार नाहीत याची पूर्ण तयारी सरकार आणि महावितरणने चालू केली। तरीही सरकार रिन्युएबल एनर्जी पॉवर जनरेशन 500 गिगावॅटपर्यंत नेण्याचे उद्देश ठेवले आहे। आता हे 500 गिगावॅटपर्यंत घेऊन जाण्याचे उद्देश कसे आणि कशासाठी हे पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।